नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या मार्केटमध्ये बनावट युरियाचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट वाढलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। या व्हिडिओमध्ये आपण ओरिजिनल खत कसं ओळखायचं, कोणत्या गोष्टी तपासाव्यात आणि फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचे टिप्स जाणून घेणार आहोत। त्याकरता शेतकऱ्यांनी सावध राहणे खूप गरजेचे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तसेच आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे अपडेट्स आणि व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर मार्केटमध्ये बनावट युरियाचा सुळसुळाट वाढल्या कारणाने ओरिजिनल खत कसं ओळखायचं, सध्या बाजारात बनावट खतांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होतेच, पण पिकांचेही मोठे नुकसान होते। त्यामुळे खत खरेदी करत असताना शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। तर बनावट खतामुळे दुहेरी नुकसान देखील होते। बनावट खतांचा वापर केल्यास पिकांची वाढ नीट होत नाही, उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो। परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतो, एकीकडे पैशांचे नुकसान आणि दुसरीकडे उत्पादन घट। त्यामुळे खरी आणि बनावट खत यामधील फरक ओळखणे अत्यंत शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणार आहे। याकरिता युरिया खत ओळखण्याचे सोपे मार्ग म्हणजे युरिया हे एक सर्वाधिक वापरले जाणारे खत असल्याने त्यामध्ये बनावट माल मोठ्या प्रमाणावर आढळतो। खरा युरिया ओळखण्याचे काही सोपे उपाय आहेत, ते म्हणजे खरा युरिया पांढऱ्या रंगाचा, समान आकाराचे, चमकदार आणि कडक दाण्यांचा असतो। तो पाण्यात पूर्णपणे विरघळतो आणि पाण्याला स्पर्श केल्यावर थंडावा जाणवतो। युरिया गरम केल्यास त्याचे दाणे देखील सहज वितळतात। जर युरिया पाण्यात टाकल्यानंतर विरघळला नाही किंवा पाण्याला थंडावा जाणवला नाही तर तो बनावट असण्याची शक्यता असते। तसेच तव्यावर किंवा कढईवर गरम केल्यावर दाणे वितळले नाहीत तर तो युरिया बनावट असू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही युरियाची क्वालिटी चेक करू शकता। त्यानंतर डीईपी खताची खात्री कशी कराल, तर डीईपी खत देखील मोठ्या प्रमाणात बनावट स्वरूपात विकले जाते। त्यामुळे ते खरे आहे की नाही ते तपासणे आवश्यक असणार आहे। डीएपी काही दाणे हातात घेऊन त्यात थोडा चुना मिसळून तंबाखू प्रमाणे चोळल्यास त्यातून तीव्र वास येतो। हा वास आला तर डीएपी खरे असल्याचे संकेत मिळतात। जर वास आला नाही तर ते खत बनावट असण्याची शक्यता आहे। तसेच डीएपीचे दाणे तव्यावर गरम केल्यास ते फुगतात, हेही खरे डीएपीचे लक्षण आहे। याशिवाय डीएपीचे दाणे तपकिरी, काळसर किंवा बदामी रंगाचे असतात आणि ते नखांनी सहज तुटत नाहीत। जर दाणे सहज तुटत असतील तर ते बनावट असण्याची शक्यता आहे। खत खरेदी करत असताना तुम्ही कोणती काळजी घ्याल, तर पहा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी। पॅकेजिंगवर कंपनीचे नाव, बॅच नंबर आणि उत्पादनाची माहिती तपासावी। अत्यल्प दरात मिळणाऱ्या खतांपासून सावध राहावे, कारण बहुधा बनावट असण्याची शक्यता असते। तर शेतकरी बांधवांसाठी खत ओळखण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी होती। तरी महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत अवश्य शेअर करा। अशाच शेतकरी अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। चला भेटूया पुन्हा अशाच नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।